Chekhov kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to understand each recipe with love and care. Happily cooking everywhere. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, उन्हाळा सुरू झालेला आहे. तर आता उन्हाळ्यामध्ये मुलांनाही सुट्टी असते आणि या सुट्टीमध्ये रोज काय बनवायचा हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला असतो. तर उन्हाळा सुरू झाला की बाजारात हिरव्यागार कैऱ्या दिसू लागतात. आज आपण याच कैऱ्यांपासून बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट होणारा रॉ मँगो राईस म्हणजेच कैरीचा भात. दुपारच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तर छानशी कैरी धुवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण एकच कैरी वापरणार आहोत. या ठिकाणी कैरीची साल पहिल्यांदा काढून घ्यायची आहे. शक्यतो फक्त कैरीच्या आतील गाभाच घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही कैरीची साल काढून घेतलेली आहे व आता ती बारीक बारीक त्याचे कट करून घ्यायचे आहे, काप करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी कैरी थोडी आंबटच हवी, नाहीतर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि त्याचा जर फ्लेवर हवा असेल तर थोडीशी कैरी आंबट हवी. या ठिकाणी टोमॅटो अजिबात वापरायचा नाही, फक्त कैरी वापरायची आहे. इतर भाज्याही नाही वापरल्या तरी चालते. तर आता कैरीची अशी बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. एक कांदा चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर लसूण सोलून घ्यायचं आहे आणि आलंही छान कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काय काय साहित्य लागते ते पाहूया. आंबा, आलं, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर, शेंगदाणे आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत. कांदा, या ठिकाणी दालचिनी आणि लवंग घेतलेली आहे. बिर्याणी मसाला घ्यायचा आहे. 1-1.5 चमचाच घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचा. मीठ चवीनुसार. आता या ठिकाणी कढीपत्ता, पुदिना असेल तर पुदिना घ्यायचा आहे. 2 मिरची घालायची आहे. तर या ठिकाणी पुदिना वापरल्यामुळे भाताला कलरही खूप छान येतो आणि स्वादही खूप छान येतो. तर या ठिकाणी थोडाच पुदिना वापरायचा आहे आणि 2 वाटी इतका बिर्याणी राईस घ्यायचा आहे. तर या ठिकाणी थोडंसं खोबऱ्याचा खिसही घ्यायचा आहे. पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून आणि थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायचा आहे. तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे छान लांबडा आणि न तुटणारा असा आपला बिर्याणी राईस तयार होतो. तर छान धुवून घ्यायचं आहे. याच्यातील स्टार्च काढून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडासा हलक्या हाताने हा रब करायचा आहे. खूप जास्त चोळून द्यायचं नाही, अगदी हलक्या हाताने चोळून त्याचे पाणी बदलून घ्यायचे आहे. तर मुलींना हा राईस खूप आवडला. आता त्यांनाही सुट्टी लागलेली आहे, त्यामुळे रोज काय बनवायचा असा प्रश्न मलाही पडलेला असतो. तर तोच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या पद्धतीने हा राईस एकदा घरी बनवून पहा आणि अशाच पद्धतीने आपण रेसिपी बनवणार आहोत. तर आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी आलं आणि लसूण प्रथम ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे इतकं खोबऱ्याचा कीस वापरणार आहोत. त्याचबरोबर जो आपण निवडून घेतलेला पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण मिरची आणि कढीपत्ताही टाकणार आहोत. कढीपत्ता यामध्ये टाकल्यामुळे आणखीन छान मसाला तयार होतो. या मसाल्याला विशेष चव येते. आता हा मसाला आपण थोडंसं पाणी टाकून करून घेणार आहोत. अगदी बारीक असा मसाला तयार झालेला आहे. तर राईस आपला आता तयार होणार आहे. त्यासाठी आता आपण एक कुकर गरम करायला ठेवायचा आहे. हा राईस कुकरमध्ये केल्यामुळे अगदी झटपट तयार होतो, त्यामुळे पाहत बसायला लागत नाही आणि खूप वेळही वाचतो आणि गॅसचीही बचत होते. तर 2-3 चमचे तेल टाकल्यानंतर ते कढल्यानंतर
यामध्ये लवंग आणि दालचिनी टाकायची आहे. थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत. जर तुम्हाला तमालपत्री टाकायची असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. तर कढीपत्ता टाकल्यानंतर पहिल्यांदा थोडंसं हलवून घ्यायचं आहे. या ठिकाणी 2 मिरची कट करून असे टाकायचे आहे. आता छान फोडणी तडतडून द्यायची आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आहे व आपण चिरून घेतलेला उभा कांदा आता याच वेळी आपण टाकणार आहोत. या ठिकाणी कांदा चांगला लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सुकलेल्या आठवणींचा जरा ही माझी दुसरी कादंबरी आहे. ती फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. कांदा छान परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये काढून ठेवलेले शेंगदाणे यामध्ये टाकणार आहोत. तेही चांगले परतून घ्यायचे आहेत व परतल्यानंतर बाकीचेही इन्ग्रेडियंट आपण टाकणार आहोत. तुमच्या लक्षात येत असेल की या ठिकाणी आपण कोणत्याही भाज्या वापरलेल्या नाहीत. थोडीशी कोथिंबीर आपण याच ठिकाणी तेलामध्येच टाकणार आहोत फोडणीलाच. याचाही फ्लेवर खूप छान येतो. कोथिंबीर ही चांगली परतून यामध्ये घ्यायची आहे. जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता तोही यामध्ये टाकायचा आहे. आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर आता आपण यामध्ये बाकी कोणत्याही भाज्या त्याचबरोबर टोमॅटोही ॲड केलेला नाही, कारण ज्यावेळेला आपण मँगो यामध्ये टाकणार आहोत किंवा कच्चा आंबा टाकणार आहोत त्याचा फ्लेवर या राईसला आला पाहिजे. तर 1-1.5 चमचा बिर्याणी मसाला आणि चिरून घेतलेला कैरी यामध्ये टाकणार आहोत. आता कैरी फार जास्त परतायची नाही, अगदी थोडीशी ही मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. आता चवीनुसार मीठही आपण टाकणार आहोत. या ठिकाणी मीठ थोडंसं टाकायचं आहे आणि ज्यावेळेला आपण राईसला उकळी आणतो त्यावेळेला थोडं टाकायचं आहे. यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येतो, जास्त खारटही होत नाही आणि कमीही मीठ पडत नाही. आता हा राईस अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे. हलक्या हाताने परतून घेतल्यामुळे तांदूळ तुटत नाही. तर आता हा आपला राईस परतून घेतल्यानंतर या पद्धतीने दिसत आहे. तर आता आपण यामध्ये जेवढं तांदूळ घेतलेलं आहे तेवढं प्रथम पाणी ॲड करणार आहोत. थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता आपण या ठिकाणी 1 पातेले इतकं राईस तांदूळ होतं तेवढंच आपण पाणी टाकणार आहोत. आता हे पाणी ओतून घ्यायचं आहे. थंड पाणी ओतलं तरीही चालेल किंवा आपल्याला वेळ असेल तर आपण ते गरम करून ओतलं तरीही चालेल. गरम करून ओतल्यामुळे आपला वेळ वाचतो व राईसही पटकन तयार होतं. अजून थोडंसं किंचित पाणी आपल्याला ॲड करावंसं वाटत आहे, तर आपण या ठिकाणी थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहोत. आधी चांगला हा राईस मिक्स करून घ्यायचा आहे. तर अगदी थोडंसं पाणी लागेल असं वाटतंय म्हणून थोडं पाणी ॲड करायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर आणखीन वरून टाकायची आहे आणि थोडीशी ठेवायची आहे. आता चांगली उकळी येऊन द्यायची आहे. उकळी न येता अजिबात झाकण लावायचं नाही. आता हे पाणी चेक करायचं आहे की मीठ व्यवस्थित लागले का, नाहीतर आपला भात कमी मिठाचा होईल किंवा जास्त खारट होईल. त्यामुळे योग्य मिठाचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे. जर भातात मीठ कमी पडले तरीही भात चांगला लागत नाही. तर आता उकळी आलेली आहे, तर झाकण लावून घ्यायचं आहे आणि अगदी 3 शिट्टी देऊन घ्यायची आहे कुकरला. आता कुकरला शिट्टी आलेली आहे. अगदी 5 मिनिटात हा राईस आपला तयार होतो. फक्त हा कुकर थंड व्हायला थोडा वेळ लागतो. तर आता हा कुकर थंड झाल्यानंतर
आपण झाकण काढायचं आहे. तर पहा किती छान आपला हा राईस तयार झालेला आहे. अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे पाण्याचं आणि जास्त चिकटही झालेला नाही आणि गिजगा झालेला नाही. अगदी योग्य असा आपला राईस तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी लागल्यानंतर कोणत्या कोणत्या रेसिपी बनवायच्या याची सिरीज आपण सुरू केलेली आहे. तर तीही पाहायला विसरू नका. यामुळे तुम्हालाही आयडियाज मिळतील आणि रोज काय बनवायचं याचाही प्रश्न सुटेल. तर ही रेसिपी आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व लाईक करा, हाईप करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. In Chantal's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to understand each recipe with love and care. Happily cooking every